संचालक। आपल्या श्रीगोंद्यामध्ये भापकर हॉस्पिटल आम्ही 10 वर्षापासून सेवेत कार्यरत आहोत। आपल्या श्रीगोंद्यामध्ये ऑपरेशनसाठी लागणारे मशीन्स किंवा कुठले ऑपरेशन होतात त्याच्या सुविधा तुम्हाला थोडं सांगणार आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू, लासरू, काचबिंदू, डोळ्यांच्या वरील गाठी, पापणीवरील गाठ किंवा मास्क काढणे या सर्व उपलब्ध सुविधा आपल्याकडे आहेत। ज्या सर्जरीसाठी सर्जन लागतात पुण्याची सर्व टीम सर्जन आपल्याकडे अवेलेबल आहे। ज्या आपल्याकडे मशीन आहेत बिना भूल, बिना इंजेक्शन, बिना टाका, लेझर पद्धतीचे ऑपरेशन होतात। सकाळी पेशंट ॲडमिट झाला तर दुपारी किंवा संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत त्याला डिस्चार्ज करतो। जो पेशंट आहे त्याला भूल, इंजेक्शन, टाका कुठल्याही प्रकारचा पेन होत नाही। जो लागणारे आमच्याकडे ओपीडी बेसला मशीन आहेत, स्लिट लॅम्प, ऑटोरेप किंवा लेन्सोमीटर, डोळ्याचं लेन्स स्कॅन करण्यासाठी जे स्कॅन मशीन आपल्या श्रीगोंद्यामध्ये उपलब्ध आहे। ज्या पेशंटला पुण्याला जाऊन 3 दिवस ॲडमिट राहून ऑपरेशनसाठी वेळ जात होता तो वेळ त्यांचा व्हायला जाऊ नये म्हणून आपण श्रीगोंद्यामध्ये ही सेवा उपलब्ध केलेली आहे। आपल्या हॉस्पिटलचं विजन असं आहे, ज्या पेशंटमध्ये एक डोळ्याला नजर गेलेली असते ऑपरेशनमध्ये आणि दुसऱ्या ऑपरेशन करण्यासाठी तो पेशंट घाबरतो, त्या लोकांना कन्व्हिन्स करून आपण असे हजारो ऑपरेशन यशस्वीपूर्ण पार पाडलेले आहेत, भविष्यात पाडू। व काही रुग्ण जे वयस्कर एजेड लोक आहेत त्या लोकांमध्ये येणं शक्य नाही, त्या लोकांसाठी आमचं पुढचं जे ध्येय आहे ते ॲम्ब्युलन्स आम्ही हॉस्पिटलच्या थ्रू त्यांना आणण्या नेण्यासाठी, जाण्या येण्यासाठी ती आम्ही त्यांना सेवा देणार आहोत। आपल्या श्रीगोंद्यामध्ये डॉक्टरांनी, रुग्णांनी जे आपल्याला विश्वास दाखवलेला आहे त्यांचं पहिलं तर मी आभार मानतो। आपल्या श्रीगोंद्याचा पत्ता आहे हॉस्पिटलचा ST स्टँडजवळ, स्टेट बँके शेजारी, श्रीगोंदा। Hello everyone, myself Dr. Santosh Rains, MS Ophthalmology, working in this institute since last 8 to 9 years and I am working in this institute as a senior ophthalmic surgeon. श्रीगोंदा व आजूबाजूतील परिसरातील लोकांसाठी भापकर हॉस्पिटल हे एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी काळ्या बुबुळाच्या सर्जरी, पडद्याची सर्जरी व स्पेशली मोतीबिंदूच्या सर्जरी या एक बिना टाका, बिना बिना भूल या येथे केले जातात। त्याचप्रमाणे या सेंटरमध्ये सर्व अत्याधुनिक मशीनद्वारे सर्जरी केले जातात। आपण या सेटअपमध्ये 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं या भागातील जे काही पेशंट आहेत त्यांनी पुणे किंवा नगर या ठिकाणी न जाता श्रीगोंदा या ठिकाणी भापकर हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधांचा लाभ घ्यावा। माझं नाव मोहन सदाशिव लोंढे, मी इथला प्रॉपर आहे, श्रीगोंद्यातलाच। श्रीगोंदा नगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करतो मी आणि मला जवळजवळ 6 महिन्यापासून अंधुक दिसत होतं दोन्ही डोळ्यांना, म्हणून मी मागं 1.5 वर्षापूर्वी माझ्या मेहुणीचं इथं ऑपरेशन केलं होतं, म्हणून परत मी इथं माझं चेकअप करण्यासाठी आलो। डॉक्टरकडनं तपासणी केल्यानंतर समजलं की दोन्ही डोळ्याला मोतीबिंदू झाले। त्यांनी सांगितलं की वेळ न घालवता त्वरित दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल। मी गेल्या 12 तारखेला 12/2ला बुधवारी एक उजव्या डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि आज डाव्या डोळ्याचं केलं। तर त्या दोन्ही डोळ्या बुधवारी जे केलेलं आहे त्यानं अगदी क्लिअर दिसतंय आणि आजचं सुद्धा झालेलं ऑपरेशन एक 10 मिनिटापूर्वीच ऑपरेशन झाले, त्यानं सुद्धा व्यवस्थित नजर मला आलेली आहे। मला सतत कॉम्प्युटरचं काम असल्यामुळे माझी नजर अंधुक झाली। तर ग्रामीण भागात असून सुद्धा इथं श्रीगोंदा शहरात भापकर डॉक्टरनी ग्रामीण लोकांसाठी चांगलं काम केलं आहे हॉस्पिटल उपलब्ध करून, कारण नाहीतर इथून मग दौंड, बारामती, पुणे लोकांना पळावं लागत होतं आणि फीच्या बाबतीत सुद्धा गोरगरीब असतील काही कमी करा म्हणलं तर ते ऐकतेच सुद्धा। त्यामुळं मी भापकर हॉस्पिटलचं आभार मानतो। मी विठ्ठल देवीकर, मुक्काम पोस्ट मशे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। इथून पहिल्या भाषेसंघ 1-2 वेळा श्रीगोंदाचं हे भापकर हॉस्पिटलचं नाव ऐकलं होतं, पण मला शुगर असल्यामुळं मी भीत होतो।
की ऑपरेशन करावा का नाही. पण मी डॉक्टरशी संपर्क साधल्यानंतर डॉक्टर असे म्हणाले की डॉक्टरचा मला स्वाभाविक वाटला आणि डॉक्टरांनी मला सविस्तर माहिती दिल्यामुळं माझा घाबरटपणा होता तो पूर्णपणे गेला आणि मी ऑपरेशनला की ऑपरेशन करायचं असं निश्चय केला. नंतर मी बुधवारी येणार होतो. बुधवारी आल्यानंतर मी रविवारी आलो आणि माझं ऑपरेशन करायचं ठरवलं. तर ऑपरेशन विना टाका विना भीती म्हणजे तसं टाका नाही काय नाही आणि एकदम व्यवस्थित 15 मिनिटं मला काही जाणवलं सुद्धा नाही की ऑपरेशन चाललंय का काय चाललंय. एकदम व्यवस्थित हसून खेळून वातावरण आहे बापकर हॉस्पिटलचं. त्याच्यामुळं मला स्टाफचा बी एकदम अनुभव म्हणजे मजेत आला आणि जसं रात्रीचं माणसाला दिसत नाही तसं मला दिसत होतं पहिलं आणि आत्ता म्हणजे कसं की रात्रीची आपण टॉर्च लावतो तसे टॉर्च पद्धतीने मला एकदम व्यवस्थित दिसतंय. त्याच्यामुळं बापकर हॉस्पिटलचं म्हणजे एकदम अनुभव व्यवस्थित आला आणि ऑपरेशन एकदम व्यवस्थित होते. माझे नाव सोमनाथ खराळ. मी पारगाव येथील राहणार असून माझ्या आईला डोळ्याचा दिसण्याचा त्रास होता. रात्रीचे दिसण्यास किंवा दिवसाही दिसण्यास व्यवस्थित दिसत नव्हतं. आम्ही बापकर हॉस्पिटलला सरांची चेक करायला आलो असताना सरांनी सांगितलं की मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल. आम्ही त्या पद्धतीने ऑपरेशन केलं. सरांनी सांगितलेल्या पद्धतीने लेन्स चांगल्या प्रकारची टाकली. तर आता ऑपरेशन होऊन 5 दिवस झालेले आहेत. तर दिसण्यास योग्य पद्धतीने म्हणजे व्यवस्थित असे दिसू लागले आहे. म्हणजे ऑपरेशनही व्यवस्थित झाले. सगळं काही अडचण नाही दिसण्यास. सरांनी सहकार्य खूप केलं. सर्व स्टाफ बी व्यवस्थित आहे. ऑपरेशन बी मस्त केलं डॉक्टरांनी. ऑपरेशनमध्ये काही टाका किंवा पट्टी बिट्टी असे काही न करता लेझर मशीनद्वारे ऑपरेशन तर केलेले आहे.